राम राम घाला. प्रोफेसर मोरू, सार्थक, आद्या. चला आज तर डायरेक्ट नाव घेतले. आदर्शला आद्या म्हणला. बर चालतंय. आदर्श. आणि इकडं पाण्याचा जार जाग. काय नाही, लय नाही टेन्शन घ्यायचं. टेम्पररी अंपायर प्रोफेसर. तमाम बीमारियों का असरदार इलाज मिस्टर गोटिया. एक जगह काला, दूसरी जगह गोरा. एक बॉल 2 रनची गरज. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो आपल्या संडे स्पेशल ब्लॉग मध्ये. तर आजची सगळी एक नंबर झालेली आहे आणि आजचा आपला क्रिकेट सेशन सुद्धा संपलेला आहे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? बघू शकता क्रिकेट सेशन संपल्यानंतर सगळेजण स्वतःत बॉल. यांची मस्ती. अरे तू बसतो का शांत? आमची मस्ती नाही आणि वर उडी टाकणं शक्य नाही म्हणून इकडून येत नाही. लय नका सुरू, एक दिवसाचा ब्रेक लयतलाय बाई. काय करायचंय? बघू उद्या. तर मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 12:15 आणि तुम्ही म्हणत असताना इतका वेळ मध्ये कुठे गायब झालता, तर इतका वेळ गायब नव्हतो झालो. मी करत होतो माझा ब्लॉग एडिट. आजचा ब्लॉग अपलोड करायचा आहे, तो अजून सुद्धा एक्सपोर्ट होतोय. सो तो मी एडिट करत बसलेलो आणि त्याच्यानंतर आता मी म्हणजे एक 15-20 मिनटं झालं मी फ्रेश झालो आहे आणि आईने आत्ता मला नाश्ता आणून दिला. तर नाश्त्यामध्ये आज आहेत आपल्या पोहे मस्तपैकी आणि मस्त वरती आपली उज्जैनची शेव आणि जिरावण मसाला टाकून दिला आहे. सो लेट्स हॅव आवर फर्स्ट मील, देन विल टॉक टू यू लेटर. तर मंडळी आता वाजलेले आहे दुपारचे 1:30 आणि आपला नाश्ता पण झालेला आहे आणि ब्लॉग अख्खा एक्सपोर्ट होऊन थंबनेल हे होऊन आता आपल्या चॅनलवरती अपलोड व्हायला चालू आहे. थोड्या वेळातच ब्लॉग अपलोड होईल आणि तुम्हाला बहुतेक आज म्हणजे संडेला तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटेल. सो बघा ब्लॉग. चालतंय. तर मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 1:45 आणि मी चाललोय सध्या प्रोफेसरच्या घरी, कारण श्रवण आणि प्रोफेसर तिथं मस्तपैकी कूलर का पंखा काहीतरी लावून बसलेत निवांत आपला टाइमपास करत. तर मी बी घरी बसल्या बसल्या बोर होतोय, तर काय करा म्हणलं आपण पण. तर चला जाऊया. इकडे आपला टॅब घेतलाय कारण ब्लॉग अपलोडिंग चालू आहे सध्या. मग तिथे जाऊस तर अपलोड होईल, मग आपण पण त्यावेळी आपली COC खेळत बसू. चला जाऊया लवकर. संडेचं मला पॅरोटला धुवायचं होतं, बट ठीक आहे, पॅरोट आज एवढी पण घाण नाही आहे. जाऊ लवकर घेऊन. तर मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 2:30 आणि श्रवणच्या घरी आणि श्रवण ब्लॉग बघत बसलाय आपला. हॅशटॅग भाईगिरी. मस्त श्रवण बघा. चल लवकर, थांब ना थोडा वेळ. चल टेरेस आवरायचे. मंडळी बघा ना, आत्ताच बसलोय तर आता लगेच मला उठवतोय. चल हे काही मंडळी श्रवणच्या वरचा टेरेसचा व्ह्यू आहे. छोटा फार्म हाऊस गेल्यागतच आहे. काय गरम आहे?
अयो आंघोळीचे पाणी काय गरमागरम. मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 3:50. हा आणतो. दुपारचे 3:50 झालेले आहेत आणि आता आम्ही आहेत सध्या श्रवणच्या टेरेस वरती, कारण फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊस वरती तयारी चालू आहे बघा. इकडे साफसफाईला चालू आहे इकडे, कारण आज संध्याकाळी काय आहे तर आज संध्याकाळचं जे तुम्हाला प्लॅन बघायचा असेल तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघावं लागेल. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून आताच ठेवा, कारण पुन्हा पुढे खूप मजा येणार आहे. मंडळी आता वाजलेले आहेत इव्हनिंगचे 4:30 आणि आता आम्ही चाललोय सामान आणण्यासाठी. सोबत आहे आपला आदर्श, प्रोफेसर आणि पवार साहेब. आणि चौघं एका गाडीवर जायचं. दोन आहेत ना. ते दोघं तिकडं. चलो. चला घ्या भाजीपाला, घ्यायला जाऊ कर. काय चाललंय ओम भाऊ? ओम भाऊच्या शॉप मध्ये आपण विजिट केलेला आहे. ज्यांनी ओम भाऊला ओळखला आहे लवकरात लवकर आपल्या चॅनलला लाईक मारा. चला लवकर हाजरी लावा. बघा ना Three hours later. मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि आपली दुपारची नाही तर इव्हनिंगची वामनुस्की झाल्यानंतर आता आपण चाललोय श्रवणच्या घरी, कारण ह्याच्यात आहे मैदा आणि मैदा घेऊन चाललोय. चला आता आजचा रात्रीचा काय प्लॅन आहे, नेमकं काय प्लॅन आहे ते तुम्हाला आज मी संध्याकाळी सांगतो. ते आता आपण काय प्लॅन आहे ते आता मी तुम्हाला श्रवणच्या घरी गेल्यावर सांगतो. श्रवण आहे ना येऊन थांबलाय मागापासून खाली, तो बघू काय काम आहे, लवकर जाऊ त्याच्याबरोबर. चला. छोटा डॉन गँग लीडरचा मेंबर, गँग लीडरच आहे. बोलू आता काय. नाही एक्सपायर नाही. श्रवणच्या तोंडापेक्षा मोठी बाटली आहे. तर मंडळी आता आम्ही आलो श्रवणच्या टेरेस वरती, म्हणजे त्याचं फार्म हाऊस टाईपच आहे जागा. हेलो गाइस. झुक के रहना पडेगा मेरे आगे. तर मंडळी आता सांगतो तुम्हाला की आजचा प्रोग्राम काय आहे. तर आजचा प्रोग्राम आहे सगळ्या फ्रेंड्सचा मिळून फीस्ट पार्टी करायचा अबाउट टू कम्प्लीट आवर 10th क्लास. आहे का नाही मोरू? 10th क्लास कम्प्लीट झाले, त्याच्यामुळे आज आम्ही फीस्ट पार्टी करतोय आणि तेही आम्ही न बाहेर काय मागवता करतोय, आम्ही स्वतः बनवून करतोय. तर मंडळी आता आम्ही वेट करतोय प्रोफेसरचा. प्रोफेसर जेव्हा आले ना आणि बाकीचे पोरं आले ना त्याच्यानंतर आम्ही करायला घेणार आहे. आणि आता सध्या वाजलेले आहेत सायंकाळचे 8:30. तर बघूया आपल्याला बनवायला किती वेळ लागतो, कारण वैसे बी उशीर होणारच आहे, बट चालतंय. लेट्स वेट. तर आज रोट्या बनवायचं ऑर्डर आपल्याकडे आहे, तर चालू आहे प्रोसेस. या तुम्ही पण सगळे कर बघ. लक्ष पराठे आपला प्रसून बनवते लच्छी पराठे, बघा जरा तुम्ही बी. त्याचं नाव काय सांगितलेलं? ते पहिल्या ब्लॉग मध्ये बंगाली बाबू. बंगाली बाबू बोलते. चलो बंगाली बाबू ये बंगाली. मेरे को इसने बंगाली बाबू बना दिया था. हे मराठी आहे आपला ब्लॉग. मराठी रे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बा. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 9 आणि आम्ही आहे श्रवणच्या घरी वरती टेरेस वरती, आणि ते पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे. इकडे आपले प्रोफेसर साहेब आहेत, व्हेजिटेबल कटिंग चालू आहे. आणि इकडे आपली दर्शन मॅडम आहेत, त्यांचं पण व्हेजिटेबल कटिंग चालू आहे. या तुम्ही पण लवकर. गाइस प्रशांत देखो क्या बोल रहा है.
तो मैंने सबके लिए आटा लगा दिया है। तब तक यहाँ पे श्रवण बैठा है, यहाँ पे आयुष बैठा है, इधर अपना तोयब बैठा है, आदर्श बैठा है। सबके लिए मैं अपने प्रोफेसर भाई सालन बना रहे। तब तक मैंने सोचा सबके लिए रोटी बना दूं, तो मैंने सबके लिए आटा गूंद के रख दिया है। ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। एवढं ध्यानात ठेवा, हे तू 1 2 3 आणि 4 भांडे तुम्ही चौघांनीच घासायचे, तेवढं ध्यानात ठेवा. मी घर पे रशन वॉटरप्रूफ आहे फायर नाही. मोबाईल माग घेतो माग सरक बाळा ती बराच भाजी बनवतोय. अरे खायला किती काहीच डिफरन्स देखो प्रशांत और मेरा मराठी बोल रही मराठी. नाही दोन्ही मिक्स आहे. ते तू बनवले का? फुडलं त्या हातात. अरे काला क्यों अरे वो जल रहा है बटर इसलिए काला पड़ रहा है. बटर कम डालो. मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 10 आणि आता रोटीचं सेशन आम्ही श्रवणकडे दिले. आता श्रवण कशा बनवतोय बघा. अरे बापरे. पत्र्याला चिटकल डायरेक्ट वरनं काढून घ्यायला इकडे चालू आहे पटापटा. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 11:15 आणि आता आले सेकंड आयटम बनायची तयारी चालू झालेली आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हा इथे चालू आहे आता पनीर टिक्का बनवायला. 5 वाजता. एक और चांगले ना. वन मोर. हाँ फिर 8 काटी लग रही थी अपने को 6 ही है ना. आता चालू आहे भाजी बनायला. काय तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 11:30 आणि फायनली जेवढा स्वयंपाक होता आपला सगळा तयार झालेला आहे. आता शिक तयार झालाय आणि अजून सगळी पण प्रोफेसरची थोडं देणगी. आज प्रोफेसरच्या हाती स्वयंपाक आहे आज सगळा. काय नाही तुम्ही खाऊन नाव ठेवणारी माणसं एवढं मला हो माहिती आहे. नाही 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 आम्ही बी खाऊ नये खाऊन नाही आम्ही बी अभी हम खाएंगे खाना. आफ्टर 5 घंटा का काम करना. कसली मस्तपैकी प्रोफेसरनं तर्री आलेली. पनीरची भाजी, इकडं पनीर टिक्का आणि मस्तपैकी तिकडं पराठे चालू. लच्छे पराठे बनवलेले आहेत. नाही नॉर्मलच पराठे, कारण त्याच्यानंतर आपण बनवले नाहीत ना, त्यामुळं. बिना तेलाची कुणी घेऊ नका. अरे उसके 5 रोटी दे. ए ते इकडे दे बाबा तू इकडे दे. नाही, 5 रोटी उधर. हे मी बटरवाल्याच घेतलेत खाली. खाली बटर वाले यार मेरे को दिख नहीं रहा. ती वरची दे ती दे ती वाली. An hour later. लय मच्छर चावणार. आदर्श मस्त तू ब्लॉग मध्ये बनना. तोय पे टुम झालंय पोट. थोडी वॉकिंग. बसला हा. चला गुड नाईट. गुड नाईट. उद्या सकाळी खेळू, ठीक आहे. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 11:15 आणि आपला जो प्रोग्राम आहे स्मॉल फीस्ट ती कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण घरी आलो आहे. चला आता घरी जाऊया. चेंज तर काय करणार नाही, पण मला वाटतं थोडंसं मी फ्रेश व्हावं. चला जाऊया. तर मंडळी घरी आलोय. घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर
तुम्हाला आपल्या जे इंस्टाग्राम व्ह्यूवर्स आहेत त्यांना तर माहिती आहे, बट जे आपले यूट्यूबचे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी माहिती आपण मागच्या ब्लॉगमध्ये कटिंग केलेली होती एक मूनलाईटसाठी. तर मी ते दाखवतो नाही शकलो, बट ह्याचा अख्खा फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो. कसं वाटलं तुम्हाला, एकदा जर चांगलं वाटलं असेल तर एकदा लाईक करा. आणि सोबतच घरी आल्यानंतर बघतोय तर आपल्या जे फ्रेम्स, ड्रॉइंग फ्रेम्स होत्या ज्या आपण मागवेल त्या ऑनलाईन, त्या आलेल्या आहेत. तर ह्या 3 येतात आणि एक जी होती त्याच्यामध्ये आईनं गणपती बाप्पांची पेंटिंग लावून ती फ्रेम पण लावून टाकली आहे. सो एवढं झालेलं आहे. तर आता मी शेवटची तुम्हाला एकच गोष्ट सांगणार इच्छितो की कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लातूरकरांसारखं आमच्यासारखं जरा ते लाल बटन आहे का काळं बटन आहे, सबस्क्राईबचं बटन असं तानकन हाणायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. भेटूया अशा नवीन पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.